हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेतच राहा. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आहे संडे आणि संडे असला की बाहेर जाणं कंपल्सरी असतं किंवा कुठे ना कुठे काहीतरी काम काढणं म्हणजे चालूच असतं. तर आज आम्ही जाणार आहोत कोंडेश्वरला. तर कोंडेश्वर जाण्यासाठी ना अचानक ठरलेला हा प्लॅन होता आमचा. मिस्टर बोलले की चला आज जाऊया आपण, तिथं खूप छान वातावरण आहे. कारण असं मौसम एवढा छान होता ना, आज निसर्गरम्य वातावरण होतं. बाहेर एकदम छान थोडी थोडी हवा, थोडा थोडा पाऊस आणि खरंच खूप मस्त वाटत होतं. म्हणून मी तर रेडी होते, माझी अंघोळ झाली होती, पण गार्गीची अंघोळ मात्र बाकी होती आणि तिचे डॅडी आधीच रेडी होऊन बसले होते आमच्या सगळ्यांच्या अगोदर. तर जाण्यासाठी ते जास्त घाई करता नेहमी बाहेर. म्हटलं चला थोडंफार काहीतरी नाश्ता करून घ्यावं त्या अगोदर. आणि मी तर सँडविच वगैरे बनवलं, थोडे पॉपकॉर्न गार्गीसाठी, मॅगी असं थोडं नाश्ता करून घेतला. आणि जेवणाचं थोडं प्लॅनिंग बाहेरचाच होता, पण पुढे गेल्यावरती आता कळेल काय होतं काही नाही. चला व्हिडिओला इथूनच सुरुवात झालेली आहे. मॅगी मस्त तव्यावरतीच बनवली, कारण सँडविच जे आहे ना तर ते मी तव्यावरतीच केले होते. म्हटलं चला आता एक्स्ट्रा अजून कढई वगैरे भरण्यापेक्षा मॅगी देखील तव्यावर करू. आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि एवढी सुंदर मॅगी तव्यावरची मी फर्स्ट टाईम खाल्ली. मला माहीत नव्हती लिटरली की एवढी सुंदर मॅगी होते तव्यावरती. आणि आता मी याच्या पुढे तव्यावरच मॅगी करत जाईल. खरंच खूप छान. गार्गीने इथे नाश्ता केला. डॅडींना नाश्ता करायचा नव्हता म्हणून त्यांना आम्ही काही दिलं नाही. आम्ही दोघांनी नाश्ता केला आणि त्यानंतर ना गार्गी मात्र रेडी झाली आणि मी राहिले होते. चला आता हिचं झालं आवरून, आता आपला नंबर होता. कारण माझं कसं असतं, हिचं झालं म्हणजे मी निवांत असते आणि मी मग नंतर आवरायला घेते. चला इथं ही रेडी होते, तिचे डॅडी पण रेडी होते, आता मी पण रेडी होते पटपट आणि मग निघू आपण प्रवासाला. कल्याणपासून ना जे आपलं कोंडेश्वर क्षेत्र आहे ना तर ते थोडं लांबच आहे. तरी आम्हाला 1 ते 1.5 तास लागला पोचायला. इकडनं जायला आहे ना, जर रस्ता वगैरे व्यवस्थित राहिला ना तर एक तास आरामात लागतो कल्याणपासून. बदलापूरपासून खूप जवळ आहे, पण आम्हाला जरा लांब पडतं. तरी आम्ही नेवालीकडून गेलो आणि छान असं मस्त व्ह्यू पाहत गेलो. आणि गाडीवरती बसल्यानंतर आहे ना गार्गीचं काहीतरी असं रिॲक्शन होतं, कारण एवढी छान हवा येत होती ना तर ती म्हणत होती की तिला थंडी वाजते. आणि खरंच खूप छान असा हा प्रवास आमचा चालू झाला. कारण थोडेसे पावसाचे ना बारीक बारीक शिंतडे होते आणि त्यानंतर थोडी हवा होती अधूनमधून, असं मस्त वाटत होतं, थंडी वारे येत होते आणि खरंच खूप छान वाटलं. कारण हा रस्ता पण आहे ना एवढा काही चालत नाही, नॉर्मली गाड्या असतात इथं, जास्त काही गर्दी तुम्हाला दिसणार नाही. चला तर 1-1.5 तास पाऊस पण येतोय, थोडा छान मस्त पाऊस खूप पाऊस होणार आहे वाटतं. पाहू वातावरण कसं. स्पॉट विचार करत होतो मी. भारी आणि असंच पाहिजे होतं. म्हणजे खोपोली जायचा पण विचार त्यामुळेच होता. खोपोली म्हटलं जास्त दूर आहे आणि मॉल जास्त जवळ. खरंच असं म्हटलं पाहिजे, काहीतरी म्हटलं पाहिजे. आणि भारी आहे खरंच, छान नाव घेत. कसं वाटतंय तुला? एकदम मस्त वाटतंय. कशीला छान वाटतंय. बदलापूर तर आम्ही 1 तास अगोदरच सोडलं आणि ही 5 ते 10 मिनिटाचा जो डिस्टन्स होता ना तर इथून आता श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिराचं चालू झालेलं आहे. तुम्ही मागे बोर्ड पण पाहू शकता. आणि हा जो आजूबाजूचा व्ह्यू आहे ना, एवढे छान डोंगर, एवढं भरून आलेलं होतं ना अख्खं. म्हणजे डोंगरांच्या वरती जे ढगं आहेत ना तर तेवढे काळेभोर झालेले होते. आणि हे ना सुरुवातीला पहिलं एक काय म्हणतात त्याला, तलावासारखं लागतं. तर खूप छान होतं. आणि ह्या पुलाच्या जवळ आजूबाजूला खूप मस्त असं पाणी वाहत होतं, पाहू शकता. हे ना आम्ही तिकडनं येताना व्हिजिट करणार होतो. आता जायच्या वेळेस थोडं मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं सगळ्यात अगोदर. आणि जाता जाता आहे ना खरंच खूप छान छान असं झाडं, घरं तेवढं सुंदर होती तिथं, कारण ते गावच होतं. कसं वाटतंय इथे येऊन? न्यू कपडे आणि व्ह्यू पावसाचं वातावरण आणि एकदम मस्त. गावाकडे आलो.
रस्त्याने जाताना तर असं वाटत होतं ना जसं आपण मिनी काश्मीरमध्ये आलेलो आहे. म्हणजे काश्मीरचाच हा एक छोटा भाग आहे किंवा छोटं त्याचं काहीतरी दत्तक घेतलेलं गावच आहे असं वाटत होतं. कारण ना एवढं छान व्ह्यू होता. म्हणजे लिटरली तुम्हाला सांगते जे ढगं होते ना तर ते एवढ्या खाली होते, असं वाटायचं ना की अजून थोडंसं हात वर केला की ते आपल्या हातातच येतील, एवढ्या खाली ढगं. आणि पूर्ण असं म्हणजे वातावरणच एवढं छान झालेलं होतं ना की खूपच मस्त वाटत होतं. आणि हे निसर्गरम्य वातावरण पाहून मला तर असं वाटत होतं की आपण काश्मीरमध्येच आलो आहे, म्हणजे मिनी काश्मीरमध्ये आलो आहे. आणि खरंच खूप छान. त्यानंतर इथं मंदिर आलं होतं आणि आता फायनली मंदिरापर्यंत पोचायला कमीत कमी 2 मिनिटं लागतात, कारण तिथे थोडं चालत जावं लागतं. चल हां तिकडं पहा, उलटी नको जाऊ. हे बा मस्त आहे. कुतूनकडे नको चालू, इकडच्या बाकड्यांनी चल. भाऊ सँडल का हे शूज काढून घे. चल हो चल. इथं कर आधी. पाय खाली राहू दे बेटा, जय जयला लागतो ना. नाही तो काहीच करणार नाही, जा नाही तर बसलाय तो त्याचा. चला आता दाखव आपण मध्ये. चल चल. हा जो भाग आहे ना हा मंदिराचा आतील भाग आहे. आणि मंदिरात हे जे कोरीव काम आहे हे सगळं दगडामध्ये कोरीव केलेलं आहे. म्हणजेच आहे ना मोठ्या डोंगराला, म्हणजे मोठ्या एका डोंगरामध्ये कोरलेलं मंदिर आहे हे, असं म्हणू शकतो आपण याला. कारण सगळं आहे ना मोठ्या दगडामध्ये कोरीव काम हे सगळं. आणि डोंगरामध्ये हे मंदिर जे कोरून म्हणजे स्थापित केलेलं आहे. आणि इथं पाहू शकता तुम्ही सगळ्या प्रकारचे देवांचं तुम्हाला दर्शन मिळेल. म्हणजे सुरुवातीला साईबाबा आहेत तिकडनं, आणि असे सगळेच देवाला लाईनशीर बसवलेले आहेत. आणि पाहू शकता तुम्ही किती छान वाटत होतं. मध्ये गारूबाईने सगळ्या देवांना एक एक कडून कुंकू लावलं, छान दर्शन घेतलं सर्व देवांचं. आणि तिचं आहे ना एवढं म्हणजे एवढं चालू होतं ना की प्रत्येकाला एकच बोट बुडवला कुंकूचा, आणि प्रत्येक मूर्तीला तेच हात लावत लावत ती गेली आणि पाय पडत पडत ती आली. आणि तिच्या डॅडींना पण तिने तेच सांगितलं, डॅडी तुम्ही पण पाय पडा, मस्त असंच पडा, कुंकू लावा आणि एका साईडने पाय पडा. तिला खूप छान वाटत होतं इथं आल्यानंतर. साईबाबा, गणपती बाप्पा आहे, साईबाबा आहे, विठ्ठल रुक्माई आहे, व्यंकटेश्वर स्वामी, महादेव आहे, दत्तांचं फोटो आहे, ती माता राणी कालिंका माता होते का महादेव. तेवढं कुठे पड. चालते पडू दे चल. दा पड बेटा पड ना. चिपक नाही झालं. फेमिकॉल लावून चिपकावं लागतं. नाही ग हे बिना फेमिकॉलचे चिपकवले त्यांनी. तुला चिपकायचं आहे का? मी डॅडींना सांगते. हे ऐकलं ना तुम्ही, तिथे ना 1-2 मुलं आलेले होते आणि त्यांनी कॉईन चिपकवला. आणि ते पण असंच चिपकवत होते. ते साधं तरी गार्गीचं म्हणणं होतं की ते फेमिक्विकने चिपकवा, ते चिपकत नव्हतं आणि तो कॉईन पडत होता त्यांच्याने. म्हणून ती सांगत होती त्यांना पण आणि मला पण, मम्मा आपण पण आहे ना तिथं चिपकू आणि त्याला फेमिक्विक लावू. तिला म्हटलं तसं काही नसतं बाळा, ते असंच चिपकतं. आणि त्यानंतर बाजूलाच आहे ना हे पा त्या मूर्ती वगैरे आहेत ना त्याच्या बाजूला हे पूर्ण दगडामध्ये म्हणजे पूर्ण डोंगरामध्ये कोरून इथं एक पिंड स्थापित केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर पिंड आहे आणि खरंच खूप मस्त वाटत होतं इथं मध्ये. आणि
हा मंदिराचा मेन गाभाऱ्याचा भाग आहे आणि गाभाऱ्याचा भाग जास्त काही नाही, कमीत कमी 4-5 लोक व्यवस्थित मावू शकता इथं, एवढीच जागा आहे. आणि खरंच खूप मस्त वाटत होतं. आणि जे दगड कोरीव आहे ना, तर ती पाणी इकडनं सुरुवातीला ना इकडनं थोडंफार पाणी जे आहे ना तर ते दगडामधून पडत होतं, पण बाकी ना एकदम मजबूत काम आहे कारण दगडात कोरीव काम असल्यामुळे. आणि हे मंदिराच्या आतून इकडे आपल्याला 2 वॉटरफॉल दिसतील, कारण हा जो आहे ना तर मंदिराजवळ असे 2 वॉटरफॉल आहेत, पण ते सध्या बंद आहेत कारण तिथं आहे ना असं पाय वगैरे घसरून पडायचं, म्हणजे राहतं ते ओपन इतर वेळेस, मग तिथं आपण जाऊ शकतो इतर वेळेस, पण कधीतरी जास्त पाऊस वगैरे झाला आणि जास्त पाणी झालं ना मग ते बंद करून देता. काहीतरी असे स्टन मारतच असतात मुलं जे असताना ते आगोपणा करतात, त्याच्यामुळे काही ना काही घडत असतं त्यांच्यासोबत, म्हणून हे सध्या तरी बंद आहे. आणि हा जो आहे ना तो मंदिराचा परिसर आहे. इकडनं सगळं पाणी जातं ना, मस्त वाटते, ते पण बंद करून टाकलं. आणि हे मंदिराचं परिसर आहे आजूबाजूचा, म्हणजे पूर्ण मंदिराचा एंट्रीचा भाग आहे. आणि हे पाणी इकडनं जातं. छान आहे, चल मस्त आहे. बब्बू एवढ्या कोपऱ्यात नको जाऊ बेटा. झाले ओले करायचे हाऊस पिटली, कधी कुदू कशी भांडण करता एकमेकांशी. चला दर्शन झालं, आता आम्ही रिटर्न चाललो आहे. रिटर्न म्हणजे पुढे पण 1-2 स्पॉट आहेत जिथं सेल्फी वगैरे पॉईंट आहेत किंवा चल चलते का पुढे, चल 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 लवकर. मंदिरातून निघाल्यानंतर आहे ना कमीत कमी 1 ते 2 पावलं चालले की हा जो ब्रिज आहे ना तो लागतो आणि इथून आहे ना खाली उतरायचं आहे. आणि मस्त पुढे छोटंसं एक मंदिर आहे. सो इथं भरपूर लोक सेल्फी काढत असतात, फोटोज काढत असतात, व्हिडिओज घेत असतात, कारण दोघी साईडने एवढं छान वाईब येताना, कारण पाण्याच्या मध्ये जो पूल असल्यामुळे आजूबाजूने डोंगर दिसतात आणि छान अशा हवेचे जे वारे असताना ते छान आपल्याला लागून असे पुढे जात असतात. तर एवढं भारी व्ह्यू वाटत असतो ना हा खरंच. आणि पाणी पडल्यावर ते अजून छान वाटतं. जस्ट आम्ही यायच्या आधी ना 5-10 मिनटं खूप छान असा पाऊस झालेला होता, छोटे छोटे शिंतडे, पण आम्ही आलो त्यावेळेस म्हणजे जेव्हा पाऊस बंद पडतो ना तर ते शेवटचे शिंतडे आम्हाला मिळाले होते पावसाचे. आणि मला वाटलं होतं की पाऊस भरपूर असा पडेल, म्हणून मी छाता देखील घरून आणला होता, कारण पावसात आम्हाला ओलं व्हायचंच होतं. आणि खरंच पाहू शकता तुम्ही किती सुंदर होता हा ब्रिज आणि मस्त वाटत होतं. हा पूल आहे छोटूसा, मंदिर इकडच्या साईडला आहे, मंदिरपासून इकडे पूल आहे, मस्त आहे, छान आहे. आणि असं ब्रिज दिलेलं आहे आणि त्या ब्रिजवरती ना या पण साईडला तेच पाणी धबधब्याचं आणि इकडच्या पण साईडला ना धबधब्याचंच पाणी जातं आहे. आणि मस्त इथे ना सेल्फीसाठी आणि फोटोजसाठी छान पॉईंट आहे. त्याच्या दोघी साईडला पाणी. पाऊस आता जस्ट बंद झाला, थोडा थोडा होता बऱ्यापैकी. आणि हे मॅडमांचं खाणं चालू झालेलं आहे. जस्टीने घेतलं चॉकोबार आणि चिप्स वगैरे आणि आमचं काम सुरू झालं आहे. चलो, गॉगल विसरून गेले मी गार्गीचा, कॅप आणली होती. चला 1-2 सेल्फी काढू आणि पुढे जाऊ. भाऊ कोपऱ्यावर नको चालू बेटा, पडून जाशील. भाऊ इकडे बा. चिप्स ना 1-2 घे बेटा, डॅडीना पण. एवढ्या छान वातावरणामध्ये ना मी पण 1-2 फोटो क्लिक करूनच घेतले. आम्ही सगळ्यांनी छान 1-2 फोटो क्लिक केले, कारण एवढे छान वाईब आणि एवढे छान वातावरण होतं ना, खरंच खूप मस्त वाटत होतं. 2 ते 3 मिनटं तिथं थांबलो, पण आम्हाला जास्त वेळ थांबता नाही आलं, कारण इथं रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे ना यांना ऑर्डर टाकायला जरा वेळ होत होता. यांचं काम होतं मोबाईलमध्ये आणि इथं ना अजिबातच रेंज नसते. इथून थोडं बाहेर निघालं की मग रेंज येते मोबाईलला, त्यामुळे इथं फोनपे वगैरे चालत नाही. कॅश कंपल्सरी आहे, कॅश घेऊनच या. चला आता आम्ही रिटर्न चाललो आहे आणि पुढे थोडं थांबू जेवायला. आणि यांनी थोडं नॉर्मल चाललो होतं ना, घरी आम्ही नाश्ता केलेला होता. आता सध्या आम्ही रिटर्नला आहे आणि पुढे खूप छान आहे डोंगर वगैरे, पुढे थांबली तर पाहू याच्या पुढे एवढं काही छान. चला
मंदिर सोडल्यानंतर ना आम्ही 5 मिनिटं पुढे गेलो आणि 5 मिनिटाच्या अंतरावरती आम्हाला थांबायचं होतं, कारण इथं थांबलो असतो ना तर रेंज नव्हती आणि यांना ऑर्डर टाकायची होती आणि इथंच खरंच खूप छान वाईब मिळत होत्या. पण म्हटलं अजून थोडं पुढे पाहावं आणि खरंच पुढे पण एक डोंगर छान मिळाला. तर तिथं पण ना मस्त असं सगळे लोक छान जेवणं करत होते. ज्यांनी टिफिन आणलेला होता घरून ते खात होते. काही जे होते ना म्हणजे चांगले यंग मुलं होते तर ते ना मस्त तिथं 4 व्हीलर घेऊन आलेले होते. तर त्यांनी छान गाणे वगैरे लावून डान्स चालू होता त्यांचा. आणि इथं आम्ही 2 ते 3 मिनिटं थांबलो, कारण यांना ऑर्डर वगैरेचं काम करायचं होतं. आणि त्यानंतर आम्ही पुढे रिटर्नला निघालो, कारण पावसामुळे पण आणि पावसात ओलं व्हायचं होतं. पण मग नंतर असं वाटलं की जाऊ दे, आता जरा जास्तच झालं, वेळ झालेला होता आणि चला. तर त्यानंतर आमचा रिटर्नचा प्रवास चालू झाला इथून. आणि तुम्ही हे पाहू शकता किती सुंदर होतं. येताना जो मगाशी आपल्याला एक तलावसारखं लागलेलं होतं ना, तर ते तिथं आपल्याला जाताना जायचं होतं, जसं की मी येतानाच बोलले. तर तिथं जायचं होतं म्हणून आम्ही ना म्हटलं चला आता तिकडेच जाऊ आणि तिकडेच थांबू, कारण गार्गीला पण थोडं पाय वगैरे ओले करायचे होते. आणि हे पण आहे ना इथूनच जे कोंडेश्वर मंदिराचं आहे ना पूर्ण जो एरिया आहे तो इथून मेन स्टार्ट होतो. तर इथून कमीत कमी 5 ते 10 मिनिटं लागतात मंदिरापर्यंत जायला. तर तुम्ही पायी तर काही शक्य नाही, पण ऑटोने जर आले तर ठीक आहे, ऑटोवाले घेऊन जाता. आणि त्यानंतर जर आपण स्वतःची बाईक वगैरे राहिली ना तर अगदी उत्तम, बाईकने 4 व्हीलरने तुम्ही येऊ शकता. ऑटोवाले पण राहतात, भरपूर ऑटो राहतात तिथे. मला आधी वाटायचं की ऑटो नसेल म्हणून आम्ही बाईकने आलो, पण खूप साऱ्या ऑटो होत्या. आणि इथे या पाण्यामध्ये खरंच खूप मस्त असे छोटे छोटे मासे होते, गप्पी मासे होते. आणि खरंच पाणी पण एवढं निथळ होतं ना, अजिबातच खराब नव्हतं. आणि भरपूर लोक इथे ना अंघोळ करत होते. त्यामुळे मी जास्त काही शूट घेतला नाही, कारण ते चांगलं वाटत नाही. भरपूर लोक तिथं अंघोळ करत होते, पाण्यामध्ये झेपत होते. चला, किती छान मस्त पाणी आहे. इथं बसले पात्रे दर दर. आम्हाला तर काही वाटत नाही, म्हणजे माझं तर काही प्रॉब्लेम नाही. पाणी वगैरे राहिलं की माझा काही एवढा जीव घाबरत नाही. पण हे ना गार्गीला पाण्यामध्ये पाय पण घालायचे होते, पण मास्यांमुळे तिचा जीव पण घाबरत होता. आणि तिच्यापेक्षा तिचे डॅडी जास्त घाबरत होते आम्हाला. ते अजिबातच नाही म्हणत होते, त्यांची इच्छा नसते पाणी वगैरे अशा ज्या गोष्टी असताना तिथे ते आम्हाला अजिबात जाऊ देत नाही. स्वतः तर जात नाही पण दुसऱ्यांना पण जाऊ देत. आता 4 वाजले होते, आम्ही आलो तेव्हा 2 वाजता आम्ही घरून निघालो होतो. आणि आता रिटर्नला 4 वाजले होते. जेवायचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला, कारण खूप उशीर झाला होता. म्हणून मस्त चहा घेतला, वडापाव, समोसा, पाणीपुरी असं खाऊन आम्ही रिटर्न आता घरी चाललोय. बस एवढंच होतं आजच्या दिवसासाठी. फायनली आता आम्ही घरी आलो आणि आता वाजले 5:30. तर असा होता आमचा आजचा दिवस. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. बाय.